एखादा ओरिजिनल पंचमुखी रुद्राक्ष आणावा. जसा या माळेमध्ये आहे तसे सुट्टेसुद्धा मिळतात. पंचमुखी रुद्राक्ष आणावा. घरामध्ये जर का एखादं चांदीचं कॉईन असेल तर ते चांदीचं कॉईन घ्यावं. तांब्याची एखादी वस्तू, काही नसेल तर देवाची पळी असते ना, तुम्हाला दाखवते मी. हे याला पळीभांडं म्हणतात. ही अशी जी पळी असते ना, ही एकदा स्वच्छ घासून घ्यावी. आता मी तुम्हाला काय काय सांगितलं, चांदीचं नाणं, रुद्राक्ष, तांब्याची पळी, त्याचप्रमाणे जर का तुमच्याकडे काही सोन्याची वस्तू असेल, वळं वगैरे असेल तर अशा वस्तू तुम्ही पिण्याच्या पाण्याच्या माठातच टाकून ठेवा. मी स्वतः टाकलेल्या आहेत. आणि रोज त्याचं पाणी वेगवेगळं, प्रत्येकाने वेगवेगळं करण्यापेक्षा सरळ माठात टाका. सगळ्यांना त्याचा अंश पोटात जाऊ दे. चांदी शरीरामध्ये गेल्याने तुम्हाला शरीराला अतिरिक्त उष्णता होत नाही. तांब्याच्या पाणी पिल्याने सुद्धा तेच आहे, शरीर थंड राहते. सोनं पोटात गेल्यानंतर बॅलन्स ठेवते. रुद्राक्षाचं पाणी पिल्याने दैवी ऊर्जेने भरलेलं पाणी, रुद्राक्ष हा ओंकार म्हणजे शिवाचं रूप मानलं जातं आणि त्यामुळे दैवी ऊर्जेने भरलेले पाणी प्यायला तुम्हाला मिळेल. मग हे एकानेच का प्यावं घरामध्ये? तर हा जो काही दैवी उपाय आहे तो सगळ्यांसाठी व्हावा आणि सगळ्यांनाच त्याचं पाणी मिळावं प्यायला, हा विचार करावा आणि मग मठामध्ये टाकावं. काय हरकत आहे करून बघायला? सोप्पा उपाय आहे, ज्याने तुम्हाला सोनं चांदी पोटात गेल्याने सुद्धा चेहऱ्यावरती एक प्रकारचा ग्लो येऊ शकतो, नकारात्मकता निघते, हीट कमी होते बॉडीतली. अशा अनेक गोष्टी आहेत. काय काय सांगू, कारण की हा शॉर्टकटमध्ये व्हिडिओ आहे, जास्त सांगायला इथे वेळच नसतो. त्यामुळे छोटंसं आहे आणि त्याचं साईड इफेक्ट तर कोणतेच नाही आहे. त्यामुळे जरूर करून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये मला जरूर कळवा. जय भवानी, जय जगन्नाथ.